राजन साळवी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। ठाण्यातील आनंद आश्रम येथे पक्षप्रवेश सोहळा। राजन साळवींसोबत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील धनुष्यबाण हाती घेणार। विनायक राऊतांनी विरोधात काम केल्यानंच विधानसभेला पराभव। राजन साळवींचा आरोप तर विनायक राऊतांचाही पलटवार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरून वादाची शक्यता। साहित्य मंडळाची पूर्वपरवानगी न घेता सत्कार केल्याची माहिती समोर। विधानसभा निवडणुकीतील घोटाळे समोर आणणार आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। तर महाराष्ट्रामध्ये 47 लाख मतदार वाढले, त्याबाबत निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण न दिल्याचा आरोप। भाजप म्हणतं दाग अच्छे है। ऑपरेशन टायगरवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंची टीका। मंत्री धनंजय मुंडेंना परळी न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस। उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती लपवल्याचा आरोप। उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी भाजप आमदार सुरेश धस यांची भेट टाळली। धसांना अजित पवारांनी भेटीची वेळ दिली नाही, तर धस पीएच्या माध्यमातून आता अजित पवारांना पाठवणार पत्र। छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा विभाग घोटाळ्यातील पैशांतून थेट कर्नाटकमध्ये भूखंड खरेदी। 21 कोटींच्या घोटाळा प्रकरणात लिपिक महिलेचा प्रताप।